स्वामी समर्थ. इतरांचे भले कोण करू शकेल, स्वतःचे भले केव्हा होऊ शकत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला या संदर्भात 2 गोष्टी सांगणार आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या 2 कथांमधून मिळू शकतात. त्यामुळे सोबत राहा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत. प्रथम, आपल्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या नसतात त्याबद्दल बोलूया. मित्रांनो, एका गावात एक स्त्री राहत होती, जी खूप दिवसांपासून वांझ होती. अनेक उपचार करूनही तिने मुलाला जन्म दिला नाही. ती दररोज ऋषी, महात्मा आणि चेटूक करणाऱ्यांना भेटायला जायची. एकदा एका भोंदू माणसाने त्या स्त्रीला सांगितले की जर तुम्ही मंगळवारी रात्री कोणाच्या घरी आग लावली तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ शकते. त्या स्त्रीला पुत्रप्राप्तीचे वेड होत होते. काही भोंदूंच्या सांगण्यावरून महिलेने तिच्या शेजारच्या एका माणसाच्या घराला आग लावली. रात्रीची वेळ होती. आग कोणी लावली याचा शोध लागला नाही. त्या घरातील संपत्ती आणि जनावरांसह सर्व काही जळून राख झाले. या आगीत गायी, वासरे, म्हैस, घोडे असे एकूण 8 प्राणी मरण पावले. काही दिवसांनी तिच्या घरी ती आई बनली. तिला मुलगे होऊ लागले. हळूहळू ती 8 मुलांची आई झाली. आता ती बाई खूप खुश झाली होती. तिच्या या कृत्याबद्दल तिच्या म्हाताऱ्या सासऱ्याला कळले की एका भोंदूच्या सांगण्यावरून तिने शेजारच्या घरात आग लावली आणि 8 मुकी जनावरे मारली गेली. एके दिवशी तिचे वृद्ध सासरे बसले होते आणि विचार करत होते की तिने एक गंभीर गुन्हा केला आहे, पण देवाने तिला 8 मुलांची आई बनवून मोठा आनंद का दिला आहे? देवसुद्धा हे सर्व पाहत आहे की नाही? मित्रांनो, जसजसे तिची मुले मोठी होत गेली, तिने त्यांचे लग्न लावायला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने तिने ज्या मुलाचे लग्न लावले होते तिचा तो मुलगा मरण पावला. तिचे 8 पुत्र एक एक करून मरण पावले. आता ती खोल दुःखात बुडाली होती. तिचे सर्व सुख उद्ध्वस्त झाले. तिला रडताना पाहून तिचे म्हातारे सासरे हसले आणि म्हणाले, अरे सुनबाई, आता का रडते आहेस? जे पेरले ते मिळाले. देवाच्या घरी उशीर होतो पण अंधार नसतो. तो नेहमीच खरा न्याय देतो. सासऱ्यांचे बोलणे ऐकून बाईला तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ ओतल्यासारखे वाटले. ती म्हणू लागली, म्हाताऱ्या, माझ्या सर्व मुलांचा बळी गेल्यावर तुला खूप आनंद झाला का? ती सासऱ्यांना शिवीगाळ करू लागली. शेजारीही आले आणि म्हाताऱ्याला त्याच्या कृत्याबद्दल शिवीगाळ करू लागले. तेव्हा म्हातारा म्हणाला, भावांनो, तुम्हाला माझ्या बोलण्याचा खूप राग येत आहे. हे ऐकल्यावर तुम्हालाही याचा खूप राग येईल. म्हातारा म्हणाला, अरे भाऊ, प्रत्येकाला आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. मलाही आहे. माणसं, पशु, पक्षी, कीटक प्रत्येकाला आपलं कुटुंब आवडतं. माझेही माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. मलाही आनंद हवा आहे, पण मला इतरांच्या दुःखाने आनंदी व्हायचं नाही. माझ्या या दुष्ट सुनेने एका धूर्त ढोंगी माणसाच्या सांगण्यावरून एका गृहस्थाच्या घराला आग लावली होती, ज्यात त्याची 8 मुकी जनावरे जळून खाक झाली होती. तिच्या पोटातून 8 प्राणी पुत्र झाले. आता देही हा देह दुःखाच्या अग्नीत जळत सोडून स्वर्गात गेला. कोणाचे वाईट करून सुखाने झोप लागेल का? आणि लागली तरी ती किती दिवस लागेल? देवाची काठी त्याच्यावर पडली की त्याला व्याजासह परतफेड करावी लागते. दुसऱ्याचे सुख हिसकावून आनंद घ्यायचा असेल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्हाला एखाद्याचा नाश करून स्वतःला वाढवायचं असेल
प्रगती करायची असेल तर तुम्ही तुमच्या हेतूत कधीही यशस्वी होणार नाहीत. शेअर करून आनंद मिळवता येतो, पण तो हिरावून कधीच नाही. देव सर्व पाहत असतो. त्याने जसे केले तसे सर्वांचे होईल. देवाच्या न्यायात थोडा विलंब होऊ शकतो, पण विसरू नका, ही कर्माची मशागत आहे. तुम्ही पेराल ते वाढेल, तरच इतरांचे वाईट करून स्वतःचा फायदा होणार नाही. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या प्रश्नावर बोलूया. दुसऱ्यांचे भले कोण करू शकेल किंवा स्वतःचे भले केव्हा होऊ शकत नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वतःचे पोट भरलेले असते तो कधीही इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाही. तशीच मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावात एक माणूस राहत होता ज्याला मूलबाळ नव्हते. मूल होण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्नही केले, पण त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. एके दिवशी देवर्षी नारद हिंडत फिरत त्यांच्या घरी पोहोचले. ती व्यक्ती देवर्षी नारदांना म्हणाली, मुनिवर, तू भगवंताचा सर्वात प्रिय भक्त आहेस. तू कृपा केलीस तर मला माझ्या घरी मूल होण्याचा आनंद मिळू शकेल. नारद म्हणाले, होय, ठीक आहे, मी नक्कीच देवाकडे तुझ्यासाठी मागणे घालेन, तुला वरदान देईन. प्रिय बंधू, आता नारद मुनी भगवान विष्णूंकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, भगवान, मी पृथ्वीवर एका गरीब माणसाला पुत्र देण्याचे वचन दिले आहे. भगवान विष्णू म्हणाले, देवर्षी, ज्या भक्ताला तू मुलगा देण्याचे सांगत आहेस त्याच्या नशिबात 7 जन्म संतती नाही. मग या जन्मात त्याला संततीचे सुख कसे मिळणार? नारद परत आले आणि त्याच व्यक्तीला ते म्हणू लागले, बंधू, मी भगवान विष्णूंकडे तुझ्यासाठी मुलगा मागितला होता, वरदान मागितले होते, परंतु त्यांनी सांगितले की तुला या जन्मात नाही तर पुढील 7 जन्मात मूल होणार नाही. मित्रांनो, नारदजींचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीला थोडं वाईट वाटलं. नारदही तिथून निघून गेले. त्याच गावात आणखीन एक तपस्वी संन्यासी आले होते. ते खूप प्रगत होते. अनेक वर्ष त्यांनी खूप तपस्या केली होती. अन्नसुद्धा ग्रहण घेतले नव्हते. ते महात्मा गल्लीबोळात फिरत होते. तेव्हा महात्माजींचा आवाज ऐकून तीच व्यक्ती त्यांच्याकडे धावत आली आणि त्यांच्यासाठी जेवणही तयार केले. महात्माजींनी त्यांच्या 3 रोट्या खाल्ल्या आणि त्यांना 3 पुत्र होण्याचे वरदान देऊन तिथून निघून गेले. मित्रांनो, काही काळानंतर त्या गृहस्थांच्या घरी 3 पुत्रांचा जन्म झाला. दुसरीकडे एके दिवशी नारद ऋषी त्या पाहुण्यांच्या घरी पोहोचले ज्याला 7 जन्म मूलबाळ नव्हते. त्याच्या घरात 3 मुले खेळत असल्याचे त्यांनी पाहिले. हा चमत्कार कसा घडला? नारदजींनी त्या माणसाला विचारले, भाऊ, हे कसे झाले? तेव्हा त्यांनी सांगितले की एका साधूच्या आशीर्वादाने मला 3 पुत्र झाले आहेत. भगवान त्यांना पुत्र देऊ शकत नाही. हे ऐकून नारदजी क्रोधित झाले आणि दुसऱ्या ऋषींनी त्यांना 3 पुत्र दिले. देवही खोटे बोलतात. आता नारदजी क्रोधाने भडकले. त्यांना देवावरती खूप जास्त राग आला. ते रागाच्या भरात भगवान विष्णूंकडे गेले आणि रागाच्या भरात त्यांनी देवाला खूप खूप काही बोलले. दुसरीकडे देवाने आणखीन एक नवीन लीला निर्माण केली. त्यांनी आजारी असल्याचे भासवले आणि नारदजींना सांगितले की देवर्षी, मला यावेळी तीव्र वेदना होत आहेत. माझ्या वेदना फक्त तुम्हीच दूर करू शकता. नारद म्हणाले, प्रभू, मला लवकर सांगा, मी नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा भगवंत म्हणाले, माझे दुःख काही भक्तांच्या हृदयातूनच दूर होऊ शकते. तुम्ही काही भक्तांचे काळीज कोणा भक्ताकडून मागून आणा. मित्रांनो, आता विलंब न करता नारदजी तिथून निघून गेले. अनेक भक्तांच्या घरी गेले, पण काळीज द्यायला कोणीच तयार नव्हते. काही लोकांनी तर नारद मुनींना सांगितले, तुम्ही देवाचे सर्वात मोठे भक्त आहात, हे काम तुम्हीही करू शकता. नारद मुनी अवाक राहिले. शेवटी तो त्याच ऋषींपर्यंत पोहोचला ज्यांनी त्या व्यक्तीला 3 पुत्रांचा आशीर्वाद दिला होता. नारदजींनी त्यांना संपूर्ण कथा सांगितली की देवाला
असाध्य रोग झाला आहे, जो केवळ भक्ताच्या हृदयानेच काळीज देऊनच बरा होऊ शकतो. मित्रांनो, नारदजींचे म्हणणे ऐकून ते महात्माजी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्यासोबत गेले आणि भगवंताकडे गेले आणि म्हणाले, हे भगवान, मी तुमची सेवा करायला तयार आहे. माझे जे काही भाग तुमचे दुःख दूर करू शकेल ते माझे हृदय काढून टाका आणि तुझे दुःख दूर करा. मित्रांनो, त्या भक्ताची देवाप्रती असलेली भक्ती पाहून भगवंत खूप आनंदित झाले आणि नारदजींना म्हणाले, देवर्षी, तुम्ही माझे भक्तही होता, पण हे काम तुम्हाला करता आले नाही. आता तुम्हीच सांगा, मी अशा भक्तांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकतो का? असे महापुरुषच निपुत्रिकांना संतती देऊ शकतात. अशा भक्तांचे शब्द कधीच खोटे नसतात. असे महापुरुष ज्या लोकांच्या नशिबात नाही ते नशीब सुद्धा बदलू शकतात. ज्याच्या शरीराच्या प्रत्येक श्वासात भगवंत वास करतो आणि जो निस्वार्थ आहे आणि त्याला स्वतःची कोणतीही इच्छा नसते, तोच इतरांचे भले करू शकतो. मित्रांनो, देवाचे म्हणणे ऐकून नारद मुनींना खूप लाज वाटली आणि देवाकडे क्षमा मागून ते तिथून निघून गेले. दर्शकांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? कृपया कमेंटमध्ये तुमचे मत मांडा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.